राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव, बसवंत, लासलगावचे उपबाजार आवार, विंचूर, मुंबई, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 30 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात विंचूर येथून. विंचूर येथे 889 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, तर सरासरी कांदे 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर पिंपळगाव बसमध्ये ते पहिल्या सत्रामध्ये 1187 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 800 रुपयापासून 1556 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, तर सरासरी कांदा 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 1070 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे भाव पुन्हा एकदा थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत. तर मुंबई येथे 98 कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती. मुंबई येथे सफेद कांदे 1500 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर जुने कांदे हे 400 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले. तर नवीन कांदे गोळा साईज 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक नंबर रिटेल कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 रिटेल कांदे 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे. तर सोलापूर येथे 270 कांदा गाड्यांची आवक झाली होती. 300 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत. तर बेंगलोर येथे 73,244 कांदा गोण्यांची आवक आली होती. नवीन कांद्याचे निप्पाणी येथील 1-2 लॉट 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सोलापूर येथील 1-2 लॉट 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो, बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.